गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जडजीवा। जनसामान्यांच्या उद्धारासाठी अवतारी संत सत्पुरुषांची एक दिव्य परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे। त्रिविध तापाने पोळलेल्या, संसार दुःखाने ग्रासलेल्या जडजीवांना बहुसोपा भक्तिमार्ग दाखवून शाश्वत सुखाचा राजमार्ग खुला करून देणाऱ्या या दिव्य परंपरेतील समकालीन गणमान्य विभूती व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रसंत श्री योगीराज भाऊ महाराज परांडे। भगवान श्री गुरु दत्तात्रयांच्या आशीर्वादाने आभाळ उंचीचे कार्य कर्तृत्व करत असून देखील भाऊ खूप निस्पृहतेने वागतात। अत्यंत साधी राहणी, मनमिळावू व प्रेमळ स्वभाव, शांत व संयमी व्यक्तिमत्व, अत्यंत मृदू व प्रासादिक वाणी, सतत कार्यरत राहण्याची वृत्ती, प्रसिद्धी परांगमुखता आणि ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा या न्यायाने अहोरात्र भगवान दत्तात्रयांचे चिंतन व नामस्मरण ही सद्गुरू भाऊंची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत। सद्गुरू भाऊंचा जन्म 3 सप्टेंबर 1943 रोजी आपल्या आजोळी धनकवडी या गावी झाला। वस्तुतः मूळ गाव धानोरी, परंतु भाऊंची कर्मभूमी धनकवडी गावच राहिले। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे भाऊ बालपणापासूनच अत्यंत मेहनती, दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले व प्रचंड उत्साही स्वभावाचे होते। अत्यंतिक गरिबी व कष्टमय जीवन असून सुद्धा भाऊंचे बालमन त्याने कधी व्यथित झाले नाही। बालपणापासूनच भाऊंचा ओढा धर्मचरणाकडे होता। काही कारणास्तव परांडे कुटुंबियात गणेशोत्सव साजरा होत नसे, परंतु सत्प्रवृत्त भाऊंना गणेश पूजेची प्रचंड ओढ लागे। मग अशावेळी भाऊंनी गायी राखायला गेल्यावर तेथेच मातीचा गणपती बनवण्यास सुरुवात केली। त्याला रानफुलांनी सजवावे, काऊने रंग द्यावा व गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात कोणालाही न सांगता त्याची स्थापना देखील करावी। भाऊंचे हेच अनुकरण करत पुढे परांडे कुटुंबियात गणेशोत्सवास सुरुवात झाली। पुढे पानशेतचे धरण फुटल्यानंतर भाऊ गाळ काढण्याच्या कामासाठी जात असत। हे काम सुरू असताना काम करणाऱ्या लोकांना संसारोपयोगी वस्तू सापडल्या, कोणाला तर सुवर्णालंकार देखील सापडले। भाऊंना मात्र अत्यंत देखणी बाळकृष्णाची मूर्ती सापडली। हा प्रसंग म्हणजे जणू भाऊंचा जन्म हा लौकिकासाठी नसून अलौकिकासाठी आहे हेच दर्शवत होता। ती बाळकृष्णाची मूर्ती आजही भाऊंच्या घरात देवपूजेत आहे। वयाच्या 22व्या वर्षी भाऊंचा विवाह बावधनचे श्री निवृत्ती दगडे यांच्या सुकन्या चिचौका हिराबाई यांच्याशी झाला व भाऊंचा गृहस्थाश्रम सुरू झाला। संसाराचा धंदा सर्वही करावा, निजध्यास असावा भगवंताचा। गृहस्थाश्रमाच्या दायित्वातून भाऊंनी कष्टाची सर्वच कामे केली, कोणत्याही कामाची लाज बाळगली नाही। गायी राखणे, सुतारकाम, सेंटरिंगची कामे अशी एक ना अनेक कामे भाऊंनी केली। दरम्यान सद्धर्माचरण आणि सत्प्रवृत्तीचे व्रत फळाला आले। भाऊंचे पूर्वसंचित व साधना फलद्रूप झाली। जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, गाय हरवण्याचे निमित्त झाले। भाऊ गायी शोधण्यासाठी फिरत असताना कान्होबाचा माळ येथे गायीजवळच 3 शिरे 6 हात अशा प्रचंड तेजस्वी भगवान श्री गुरु दत्तात्रयांचे दर्शन झाले। भक्तवत्सल भगवान दत्तात्रयांच्या या साक्षात्काराने भाऊंचे आयुष्य अंतर्बाह्य बदलून गेले। आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, एक सुफळतेची व तृप्तीची अनुभूती भाऊंना आली व जनसेवेचे पवित्र व्रत भाऊंनी हाती घेतले। पुढे देवरुखचे शिंदे मामा भाऊंना दीक्षागुरू म्हणून लाभले। एरवी एकले बापियाचे तृषे, मेघ जगापुरते कायन वर्षे या माऊलींच्या ओवीप्रमाणे भाऊंना साक्षात्काराच्या निमित्ताने
भगवान दत्तात्रयांनी समाजाला एक दीपस्तंभ दिला होता व त्याची पहिली मुहूर्तमेढ रेवली गेली ती धनकवडीतील श्री दत्त मंदिराच्या उभारणीने. गोठ्याच्या जागी श्री दत्त मंदिराची उभारणी करून 1972 सालापासून सुरू केलेला दत्त जयंती उत्सव म्हणजे हरिभजनी हे ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा याची दिव्य प्रचितीच होती. पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र इत्यादी ग्रंथांची पारायणे, महिला भजनी मंडळांचे भजन, हरिपाठ, रात्री हरिकीर्तन असा हा 10 दिवसीय सोहळा असतो. या कथा कीर्तनातून भक्तांना नामस्मरणाची गोडी लागते व ते भक्ती मार्गावर अधिक जोमाने अग्रेसर होतात. धनकवडीतील दत्त जन्मोत्सवाची भव्यता अत्यंत विलोभनीय असते. सोबतच दरवर्षी वर्षारंभी गुढीपाडव्याला भगवान दत्तात्रयांना वासंती कुटी लावले जाते. यावेळी मोठ्या उत्साहामध्ये भक्तिभावाने हरिभजनाचे आयोजन केले जाते. हेच कार्य अधिक व्यापक करण्यासाठी भाऊंनी 1997 साली कर्मयोग प्रतिष्ठानची स्थापना केली. याद्वारे भाऊंच्या संकल्पनेतून मोफत रुग्णवाहिका, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, मोफत औषधोपचार अशा असंख्य समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन वेळोवेळी केले जाते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगायत. हाती घेतलेले भगवत कार्य अधिक बृहत करण्यासाठी भाऊंनी मुळशी तालुक्यातील मारणेवाडी येथे साधारणतः 5 एकरात अत्यंत देखण्या दत्त आश्रमाची उभारणी केली आहे. आश्रमाचे वातावरण अतिशय प्रसन्न व ऊर्जान्वित आहे. भारतभरातील दिव्य व दुर्मिळ वनौषधींची लागवड भाऊंनी आश्रमात केली आहे. आश्रमातील उभारणीत भाऊंनी स्वतः अंग मेहनत घेऊन श्रमदान करून कर्मयोगाचा एक दिव्य आदर्श समाजमानापुढे ठेवला आहे. आश्रमात भगवान दत्तात्रयांची अत्यंत प्रसन्न व तेजस्वी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. सोबतच श्री विठ्ठल, शंभू महादेव, भगवती दुर्गा, श्री मारुतीराया, नवनाथ, गणपती, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आदी मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे हे संत वचन भाऊंच्या रूपाने याची देही याची डोळा पाहावयास मिळते. 2016 साली पावसाने दिलेली ओढ व त्यातून निर्माण झालेली दुष्काळ सदृश्य परिस्थिती, त्यामुळे बळीराजाची झालेली दयनीय अवस्था हे पाहून भाऊंचे हृदय पिळवटले. ही परिस्थिती भाऊंना पाहवली नाही. मेघराजाने वर्षावे, जलवृष्टी व्हावी असा संकल्प घेऊन भाऊंनी 55 दिवस निर्जली उपवास केला. अन्न जलाचा त्याग करत कडकडीत अनुष्ठान केले. भाऊंची ही साधना फलद्रूप झाली. जलवृष्टी झाली, शेते जोमाने पिकली व बळीराजावरील संकट टळले. असाच आणखी एक उपवास भाऊंनी 2023 साली पुन्हा केला. 55 दिवस निर्जली राहून अनुष्ठान केले, ते सुद्धा जगत कल्याणाच्या संकल्पातूनच. हे उपवास म्हणजे सद्गुरू भाऊंच्या योग सामर्थ्याची आणि सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचितीच होय. आठवड्यातून 4 दिवस भाऊ पहाटे 5 ते दुपारी 2 पर्यंत भक्तांशी संवाद साधतात. समस्या मार्गदर्शनासाठी ते एक सलग बसलेले असतात. तहान भुकेची तमा न बाळगता, ऊन वारा पाऊस स्वतःची प्रकृती कशाचीही पर्वा न करता भाऊंची ही जनसेवा अविरत व अविश्रांत सुरूच आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. साधूची केलेली ही व्याख्या सद्गुरू भाऊंना तंतोतंत लागू पडते. दत्त महाराजांच्या चरणी दुःखमुक्तीचं निवेदन घेऊन आलेल्या दीनजनांना भाऊ आपलंसं करतात, त्यांना अभय देतात. भाऊंपाशी गरीब श्रीमंत, ऊच नीच, लहान थोर असा भेद नाही. मुंगी आणि राव आम्हा सारखाच जीव या न्यायाने ते सर्वांवर समान स्नेह करतात. भाऊंच्या या निरपेक्ष सेवेचे फळ म्हणजे कित्येक तरुण व्यसनमुक्त झाले, त्यांचा संसार सुखाचा झाला. अगणित लोकांनी भाऊंच्या हातून पवित्र तुळशीची माळ घातली व सन्मार्गाला लागले. संसार दुःखाने दुःखी कष्टी झालेला जीव आपली समस्या घेऊन भाऊंकडे येतो. भाऊ त्याला स्तोत्रपठन, मंत्रजप, ग्रंथवाचन आदी सोपे उपाय सुचवतात. भाऊंच्या सत्य संकल्पाने व भगवान दत्तात्रयांच्या आशीर्वादाने त्यांची समस्या सुटते व त्याला अलगद हरिनामाची गोडी लागते. तो उपायांपुरतं सीमित न राहता गुरुचरित्र ज्ञानेश्वरीचे वाचन, पारायण करू लागतो व भक्ती मार्गावर त्याची वाटचाल सुरू होते. म्हणजे पहाणा, एखादे लहान मूल शाळेत जात नाही, आई त्याला खाऊची गोडी दाखवून शाळेची सवय लावते. अगदी त्याचप्रमाणे भाऊ अलगदपणे भक्तांना भक्ती मार्गाच्या शाळेत प्रवेश करवून देतात. आश्रमावर
सुरुवातीपासूनच भव्य गोशाळा आहे. गाई वासरांवरती भाऊंच्या हृदयी अत्यंत वात्सल्यभाव आहे. भाऊंनी बालपणापासून आजदागायत गोसेवेचे व्रत आनंदाने जपले आहे. भाविकांना देखील ते गोसेवेप्रती व गोरक्षणासाठी प्रेरित करत असतात. भगवान दत्तात्रयांच्या दरबारात आलेला कोणीही विन्मुख जाऊ नये म्हणून आश्रमावर नियमित अन्नदान सुरू असते. प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये असा भाऊंचा आग्रह असतो. जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. ज्ञानेश्वरीतील या ओवीप्रमाणे अत्यंत निरपेक्ष वृत्तीने भाऊंचे भगवत कार्य सुरू आहे. आश्रमावर गुरुपौर्णिमा, गुरुप्रतिपदा, दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. त्यानिमित्त कथा कीर्तनांचे आयोजन केले जाते. अतिशय नेत्रदीपक तो सोहळा असतो. कथा हे भूषण जनांमध्ये सार, तरले अपार बहुतयेने या संत वचनांवर भाऊंची नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे भाऊ कीर्तन सप्ताह, श्रीमद भागवत कथा, शिवकथा, देवी भागवत कथा यांचे आवर्जून आयोजन करतात. मारणेवाडीचा हा दत्त आश्रम म्हणजे भक्तांसाठी व शिष्यांसाठी नवसंजीवनी देणारा अक्षय्य ऊर्जास्रोत आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत. तुकोबारायांचा हा अभंग भाऊ अक्षरशः जगतात. भाऊ गेली 57 वर्षे अखंड वारी करत आहेत. आज वयाच्या 81व्या वर्षी देखील ते दिंडीत चालतात. क्षत्रिय मराठा वारकरी संस्था दिंडी क्रमांक 97चे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. सुखासाठी करीशी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, असे भाऊ सर्व भाविकांना व शिष्यांना आवर्जून सांगत असतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन अनेक तरुण शिष्य पंढरीची पायी वारी करू लागले आहेत. भाऊंच्या वतीने वारी दरम्यान मोफत रुग्णवाहिका व औषधोपचार असतो. सर्व दिंडीला भाऊंच्या वतीने रोज सकाळी आग्रहाचा चहा नाश्ता दिला जातो. भाऊंच्या मते आळंदी ते पंढरपूरची वारी म्हणजे एक दिव्य पर्वणी असते. वारीत अखंड संत संग घडतो. नामघोष व संतवाणी कानावर पडते. अखंड नामस्मरण घडते. जणू काही तुका म्हणे हेच नीट, जवळी वाट वैकुंठा याची प्रत्यक्ष अनुभूती येते. सद्गुरू भाऊ आजन्म प्रसिद्धी व लौकिकापासून लांब राहिले, परंतु भाऊंच्या कार्याचा सुगंध सर्व दूर दरवळत आहे. त्यामुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे अनेकोत्तम पुरस्कार भाऊंना मिळाले आहेत. राजधानी दिल्ली येथे बाबा आमटे ग्लोबल नोबल पीस अवॉर्ड, राष्ट्रसंत श्री सेवा गौरव पुरस्कार, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार, कोरोना वॉरियर पुरस्कार, शंकराचार्यांच्या काशी धर्मपीठाकडून राष्ट्रीय धर्माचार्य धर्मगुरुपदी निवड आणि अशी भली मोठी यादी पुरस्कारांची असंख्य आणि राज्य राष्ट्रीय पातळीवरची भाऊंना मिळालेली आहे. परंतु भाऊंच्या मते येणाऱ्या भाविक भक्तांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि तोच त्यांच्यासाठी आनंददायक आहे. घातीला दुकान देती आलिया असी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. तुकोबारायांच्या या अभंगाप्रमाणे भाऊंच्या ठाई कृपेचे, दयेचे, दातृत्वाचे अनंत भांडार भरले आहे व ते उदार अंतःकरणाने हा ठेवा जनसामान्यांना प्रसाद रूपाने वाटत आहेत. सेवितो हा रस, वाटितो अनिका या न्यायाने भक्तिरसाचे सेवन करून भक्ती प्रसाराचे हे कार्य अविरत सुरू आहे. त्यांच्या कार्याची महती शब्दात गाणे केवळ अशक्यच. म्हणूनच जय जयाजी सद्गुरू, त्रैमूर्तीचा अवतारू, अविद्या माया दिसिणरू, वेदा अगोचर तुझी महिमा. अनाथा दिनांसी होती सहाय्य, दुःखी कष्टी जना देती अभय. धरिती शिरावर कृपाछत्र छाया, नमस्कार माझा सद्गुरू भाऊराया, नमस्कार माझा सद्गुरू भाऊराया.